मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, मुंबईमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांचा जो मुद्दा सुरू आहे त्याला घेऊन काँग्रेसच्या कार्यालयावरती भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. हे बघा, काँग्रेस आता हे जातीपातीचं राजकारण करायला सुरुवात केली. तुम्ही लोकसभेला पाहिलं, घटना बचावच्या माध्यमातून त्यांनी ते प्रयत्न केला, मुस्लिम पाकिस्तानात जातील म्हणून प्रयत्न केला, आणि आता अमित शहाने लोकसभेमध्ये काही स्टेटमेंट केलं त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. परंतु ही संधी पाहून ते आता जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. ही ब्रिटिश नीती जी आहे, इंग्रज नीती, ती अवलंबत आहे. आणि म्हणून त्यांना आता विरोध हा आम्ही करतोय. त्यांना विरोध यासाठी करतोय की तुम्ही जातीमध्ये भांडणं लावू नका, कुणाची घरं जाळू नका, कुणाचे मुर्दे पाडू नका. बाबासाहेबांना आम्ही मानणारे पैकी आम्ही आहोत. त्यांची घटना आहेत म्हणून आम्ही आज या ठिकाणी उभं आहोत. म्हणून बाबासाहेबांबद्दलचा आदर त्यांच्यापेक्षा लाख पटीने आम्हाला आहे. परंतु त्याच्यासाठी स्वतःच्या राजकारणासाठी इतरांना रस्त्यावर आणण्याचं जे काही काम करताय हे पाप काँग्रेसवाले करतात. म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो. काँग्रेसला आदर नाहीये बाबासाहेबांबद्दल. काँग्रेसला कसला आदर आहे? आदर बिदर काही नाही. त्यांनी काँग्रेसने 2 वेळा तर त्यांना पाडलेलंच आहे. 2 वेळा त्यांना पाडलंय. आणि ज्या ज्या विटंबना झालेल्या आहेत, या पुतळ्याच्या विटंबना, ज्या ज्या घटना घडल्यात, तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला तर हे काँग्रेसवाल्यांनी केलेले विटंबना आहे. म्हणून त्यांना बाबासाहेबांबद्दल ना प्रेम आहे ना आदर आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. सरकार आहे, चुकीचं जर कोणी जर भांडणं होत असतील मग भाजपचे आहे म्हणून त्यांना माफ करायचं असं काही ठरवलं का? म्हणून पोलिसांनी त्यांचं चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडलं. त्यांना मी धन्यवाद देतो. आज दिल्लीपासून नागपूरच्या अधिवेशनापर्यंत विरोधकांनी महाविकास आघाडी काँग्रेसने तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे. आता यांना कार्यक्रम काय राहिला? ज्यांना जातीमध्ये भांडणं लावणं हाच एक कलमी यांचा कार्यक्रम आहे. संभाजीनगरून आलो. शिरसाट साहेब, एक शेवटचा प्रश्न असा होता. वडेट्टीवार म्हणतायत की आता गुंडगिरी पोचली जाते राज्यात. गुंडगिरी आम्ही पोसत नाही, गुंडगिरीला थांबवतोय. जे गुंडगिरी करतात ना त्यांना नीट करायचं काम हे सरकार करणार आहे आणि ताकदीने करणार आहे. तर आदित्य ठाकरे म्हणतात की राज्यात गृहमंत्रीच नाहीये, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. आदित्य ठाकरेला आणखी प्रशासन कळत नाही. राज्याचा मुख्यमंत्री हा सर्वच खात्याचा प्रमुख असतो आणि सर्व पॉवर त्यांच्याकडे असतात. राज्याला मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत. म्हणून गृहमंत्री नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्री नाही, असं बोलणं म्हणजे राजकारण न कळण्यासारखं बालबुद्धीची ही चेष्टा आहे. पण आता तुम्ही सत्तेत आहात, मंत्री आहात, सरकारमध्ये आहात. बाबासाहेब आंबेडकर हा एक संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे राज्यात अशी कुठली तरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, त्यामुळे आपले काय प्रयत्न असतील? निश्चित असा जो कोणी प्रयत्न करेल, शहरामधले शांतता सुव्यवस्था बिघडून जो कोणी प्रयत्न करेल त्याला सरकार माफ करणार नाही. निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, नागपूर.